राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जन्मभूमीतील रामकृष्ण बाबा माजी खासदार यांच्या गावचे आणि बाबाजींच्या कुळातले उगले पाटील आणि तांबे पाटील आज आपल्याकडं कांदा पिकाच्या तणनाशकाची माहिती घेण्यासाठी आलेले आहे। आणि मग त्या अनुषंगाने हा व्हिडिओ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज प्रसारित होत आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला, कांद्याची लागवड झाल्यानंतर लागवडीचं जे पाणी आपण भरतो त्या होलीवरती बीजनाशक म्हणून आपल्याला कुठल्या तणनाशकाची फवारणी करायची आहे आणि त्याच अनुषंगाने 200 लिटर पाण्यामधून ऑक्झिगार्ड आपण देत आहोत 250 ते 300 मिली। आणि होय, आवर्जून या ठिकाणी त्याबरोबर देत आहोत मायक्रोबॅगची ही ओनियन किट। आता यामागचं कारण असं, ज्या वेळेस लागवड होईल लागवडीचं पाणी आपण भरणार आहोत त्या ओलीवरती या दोन्ही गोष्टी म्हणजे ज्यामध्ये मायक्रोबॅगची ओनियन किट आणि ऑक्झिगार्ड याची एकत्रित फवारणी करत आहोत। यामागचं कारण असं, ऑक्झिगार्ड हे बीजनाशक जितकं तणनाशक आहे तितकं बीजनाशक म्हणून सुद्धा काम करतं का जेणेकरून गवताच्या बियाण्याला उगवण्यापासून हे औषध थांबवणार आहे। तसेच त्यामध्ये आपण मायक्रोबॅगची ओनियन किट टाकत आहोत। या ओनियन किट मधून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश अपटेक कल्चर तिथं या ठिकाणी जमिनीच्या पृष्ठभागावर फवारल्या जाणार आहे। तसेच ह्या किट मध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस आणि झिंक सोलेबल बॅक्टेरिया सुद्धा असल्यामुळे या ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचा अपटेक तर होणार आहे। तसेच कांदा पिकाला येणारी सड असेल, मुळकूज असेल, पिळ्या रोग असेल यापासून त्या पिकाचं संरक्षण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच या दोन गोष्टींचं, या दोन औषधाचं एकत्रित 200 लिटर पाणी करून आपल्याला कांदा लागवडीची लागवड झाल्यानंतर त्या ओलीवरती फवारणी करायची आहे। खूप चांगले परिणाम या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आणि हे प्रयोग आपण मागील 4 वर्षापासून करत आहोत। धन्यवाद।